नमस्कार, तुम्हा सर्वांचे द केमिस्ट्री क्रेज या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आपण आजपासून सुरुवात करणार आहोत ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला. तर त्यामध्ये आपण बघणार आहोत बेसिक ऑफ द ऑर्गॅनिक केमिस्ट्री. फर्स्ट बघणार आहोत इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शनमध्ये बघणार आहोत व्हॉट इज द ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ द कार्बन कंटेनिंग कंपाऊंड. म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये हा कार्बन कंटेनिंग कंपाऊंडचा स्टडी केला जातो विथ एक्सेप्शन ऑफ few compounds like a CO2 and carbonate salts, etc. And it's a branch of chemistry that focuses on a carbon-based molecule. म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही ब्रांच आहे जी कार्बन बेस्ड मॉलिक्युल वरती जास्त फोकस करते. त्यानंतर आपण बघणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड. इन जनरल ऑर्गॅनिक कंपाऊंड दीज आर फार मोर दॅन इनऑर्गॅनिक कंपाऊंड. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड हे इनऑर्गॅनिक कंपाऊंड पेक्षा जास्त आहेत. ठीक आहे. दिस इज ड्यू टू द कॅटिनेशन प्रॉपर्टीज ऑफ द कार्बन ॲटम. कार्बन हॅज अ ॲबिलिटी टू फॉर्म बॉन्ड विथ ऑलमोस्ट एव्हरी अदर एलिमेंट. म्हणजे कार्बनमध्ये एवढी क्षमता आहे का ते कार्बन हा प्रत्येक कार्बन हा ऑलमोस्ट एव्हरी अदर एलिमेंट सोबत बॉन्ड फॉर्म करतो. अदर दॅन नोबल गॅसेस. म्हणजे नोबल गॅसेस व्यतिरिक्त अदर जे काही एलिमेंट आहेत त्यांच्याबरोबर कार्बन हा बॉन्ड फॉर्म करतो. त्याचबरोबर कार्बन फॉर्मिंग अ लॉंग चेन as well as ring compound. Moreover, carbon compound exist as a many isomers. The second one property is organic compound. Organic compound react more slowly and requires high temperature for reaction to take place. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंडला रिॲक्ट व्हायला ऑर्गॅनिक कंपाऊंड रिॲक्ट हे स्लोली होतात आणि त्यांना हाय टेम्परेचर रिक्वायर्ड असतं रिॲक्शनसाठी. Third one, organic compound are less stable. कारण they similarly form covalent bond which are weaker and easier to break compared to ionic bond found in many inorganic compounds. म्हणजे जे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे ते कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतात आणि ते काय विकर आणि एझियर टू ब्रेक करण्यासाठी विकर आणि एझियर ॲज कम्पेअर टू आयनिक बॉन्ड. आणि आयनिक बॉन्ड हे इनऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये फॉर्म होतात म्हणून ऑर्गॅनिक कंपाऊंड हे लेस स्टेबल आहेत. फोर्थ वन, ऑर्गॅनिक कंपाऊंड अंडरगो मोर कॉम्प्लेक्स रिएक्शन अँड प्रोड्यूस मोर साइड रिएक्शन प्रोडक्ट. फिफ्थ वन, ऑर्गॅनिक कंपाऊंड आर लार्जली इनसोल्युबल इन वॉटर. कारण मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड हे नॉन पोलर असतात म्हणून ते वॉटरमध्ये इझिली सोल्युबल होत नाही, म्हणजे होतच नाही असं आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत पुढची प्रॉपर्टीज. ऑर्गॅनिक कंपाऊंड हॅव अ जनरली लोअर मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. ऑर्गॅनिक कंपाऊंडचा मोस्ट ऑफ द टाइम लोअर मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट असतो. त्यानंतर आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड हॅव्हिंग अ मेनी फिजिकल प्रॉपर्टीज लाईक ऑर्डर, सॉल्युबिलिटी, डेन्सिटी, मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. Organic molecules that share functional group have a similar properties and structure but have a different number of carbon atoms. Organic molecule share the functional groups की ज्यांच्या प्रॉपर्टीज सिमिलर आहे आणि स्ट्रक्चर सिमिलर आहे बट त्यांचे जे काही कार्बन नंबर ऑफ कार्बन आहे ते डिफरंट असतात. ऑर्गॅनिक कंपाऊंड आर द बिल्डिंग ब्लॉक्स फॉर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर ऑर्गॅनिक कंपाऊंड हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम साठी ब्लॉक्स बिल्ड करतात. फॉर एक्झाम्पल कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स, प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ॲसिड. तर हे ओव्हरऑल ऑर्गॅनिक बेसिक्स ऑफ द ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधलं इंट्रोडक्शन अँड प्रॉपर्टीज होतात. आता नेक्स्ट पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. त्यासाठी द केमिस्ट्री क्रेज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईकही करा. धन्यवाद.